हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हे पहा, मी कशी वेगवेगळी अशी चटणी केलेली आहे. तुम्ही कधी केली नसेल तर अशी करून पहा. एकदम भन्नाट अशी ही चटणी लागते, अप्रतिम चवीची ही चटणी लागते. ती कशी केली त्यासाठी तुम्ही पुढे पूर्ण व्हिडिओ पहा. आणि थोडी जरी माझी ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतील. हे पहा. तर हे पहा, आपण आहे ना आज एकदम टेस्टी अशी मस्त अशी तुम्ही कधी न खाल्लेली चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी हे बघा, हे 2 चमचे तीळ घेतलेले आहे, 20-25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, एक छोटी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि तेवढेच मापाने छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि कांदा घेतलेला आहे. तर हे बाजूला ठेवूया आणि प्रथम आपण कांदा चिरून घेऊ. एकदम टेस्टी अशी भाकरी बरोबर, तर भन्नाटाची ज्वारीच्या बाजूच्या भाकरी बरोबर ही चटणी लागते. तुम्ही नक्की एकदा करून पहा, तुम्हाला तर खूपच आवडेल. तुम्ही पण अशी कधी चटणी केलेली नसेल, एकदा केली ना तर पुन्हा पुन्हा तुम्ही करून खाल. अशी चटणी आहे ही. घरात भाजीला नसलं तरी पटकन होणार ही चटणी आहे. असा उभा कांदा कापून घ्यायचा आहे. असा आपण उभा कांदा कापलेला आहे. एक पाकळ्या झालेल्या आहे पहा. आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवते. तर हे पहा, आपला तवा गरम झालेला आहे. आता त्याच्यामध्ये प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया. खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे. मंद गॅसवरच शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. आता आपण तीळ घालून घेणार आहोत. छान असे तीळ पण आपल्या शेंगदाण्याबरोबर भाजून घ्यायचे. तीळ कसे पटकन भाजले जातात तवा गरम असल्यामुळे. आता हे झालेलं आहे. आता आपण काढून घेऊ. आता 5 शेंगदाणे तीळ झालेले आहेत. आता हे खोबरं घालून घेऊया. खोबरं पण तवा गरम असल्यामुळे असं पटकन भाजलं जातं, त्यामुळे पटकन काढून घ्यायचं. जास्त पण असं लाल नाही करायचं आपल्याला. तर हे पहा, आपलं खोबरं पण झालेलं आहे. आता ते पण काढून घे. आता कांदा घालून घेऊया. कांद्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तेल घालून आपण कांदा परतून घेणार आहोत. तो पण जास्त लाल नाही करायचा आपल्याला. कच्चेपणा जाईपर्यंतच आपण कांदा पण परतून घेणार आहोत. तर हे पहा, आपला कांदा पण झालेला आहे. आता गॅस बंद करते आणि थोडंसं थंड करून घेऊया. आता काढून घेते कांदा. तर हे पहा, मी आता आहे ना खलबत्ता घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये हे खोबरं, शेंगदाणा, पांढरं तीळ आणि लसूण घ्यायचं आहे. त्याच्यातच आपण आता कांदा पण घालून घेणार आहोत. आता कांदा पण घालून घेऊया. आता चवीनुसार लाल तिखट घ्यायचे. मी आता इथे 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. छान मस्त असं खलबत्त्यात कुटून घ्यायचं, म्हणजे छान चटणी लागते खलबत्त्यात केल्यावर. आणि तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरून घेऊ शकता. पण चालू बंद करून असं मिक्सरमध्ये आपण फिरून घेणार आहोत. तर हे पाच छान अशी आपली खलबत्त्यात ठेवून झालेली आहे. तर आता बघूया.
छान अशी आपली खलबत्त्यात ठेचून झालेली आहे चटणी पहा, एकदम मस्त अशी आणि एकदम टेस्टी लागते। आता ही खलबत्त्यातून मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तुम्ही नक्की करून पहा एकदा, एका भाकरीमध्ये तुम्ही जास्तच भाकरी खाशाल। 2 चपाती खात असाल तर 4 चपाती खाली, इतकी टेस्टी अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे।